ह्या मालिकेचा भाग तर आहेच, पण ह्या मालिकेत मी 2 तगड्या भूमिका करतोय आणि असं करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आणि सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आम्हाला असे अनेक हजारो एपिसोडचे टप्पे गाठायचे आहेत. 800 एपिसोड पूर्ण होण्याकडे जातोय आणि 8वे नाथ येत आहेत. तर एक सुंदर कोइन्सिडन्स आहे. मला असं वाटतं ते सगळं पूर्वनियोजित आहे. एक नातू जो 8 वर्षाचा आहे आणि आजोबा जे 70 वर्षाचे आहेत, जर ह्या रेंजचे जनरेशन आमची सिरियल बघतायत तर म्हणजे मला असं वाटतं की काय मोमेंट ऑफ प्राईड आहे माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्या प्रोडक्शनसाठी. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज आपण आलोय गाथा नवनाथांची या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे नकुल, म्हणजेच महादेव आणि गौरक्षनाथ. कसे आहात? मस्त अंकिता, आम्ही मजेत आहोत. तू कशी आहेस? मस्त. बरं, मालिका छान सुरू आहे, प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय, नवनाथांची कथा सगळ्यांना आवडतेच, पण ती आता प्रेरितही करते. तर एकंदरीत मालिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? मालिका एक खूप सुंदर टप्प्यावर आहे, कारण आत्तापर्यंत 7 नाथ तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानं आता जे 8वे नाथ आहेत म्हणजे नागनाथ, त्यांची या मालिकेत आता एंट्री होणार आहे आणि खूप काय म्हणतो की खूप तामझाम आहे. आम्ही खूप तयारीने त्यांना इंट्रोड्यूस करतो आहे आणि सगळे नाथ आता खरं तर वाट पाहतात. दत्तप्रभू, श्री महादेव आणि सगळे नाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, हे सगळे नागनाथांच्या त्यांचा अवतारकार्य सुरू होण्याची आणि त्यांच्या अवतार घेण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे आय एम शुअर की प्रेक्षक पण तेवढेच उत्सुकच असतील. पण नकुल, जसं की नागनाथ महाराजांची एंट्री झाली आणि मालिकेने सुद्धा जवळपास 800 भागांचा टप्पा गाठला, तर इतक्या चांगल्या कथेचा किंवा इतक्या चांगल्या मालिकेचा आपण भाग आहोत, याबद्दल काय वाटतंय? मी स्वतःला नशीबवान समजतो अंकिता, कारण मी ह्या मालिकेचा भाग तर आहेच, पण ह्या मालिकेत मी 2 तगड्या भूमिका करतोय आणि असं करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की नाथांची आणि श्री महादेवांची माझ्यावर कृपा आहे. त्याच्याशिवाय हे करायला मिळणं, ते सुद्धा टेलिव्हिजनवर, म्हणजे रोज डबल रोल करायला मिळणं इतकं सोपं नाही आहे आणि ती संधी मला मिळाली आहे. आणि आता 750 हा टप्पा आम्ही गाठलेला आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आणि सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आम्हाला असे अनेक हजारो एपिसोडचे टप्पे गाठायचे आहेत. आणि आता काय झालं आहे की 8वे नाथ येत आहेत, नागनाथ येत आहेत, त्याच्यानंतर 9वे नाथ येणार आहेत. आणि खरं तर आमचे जे क्रिएटिव्ह हेड, प्रोड्युसर, आमचे लेखक सर्व जे आमच्या सिरियलचे आहेत, संतोष याचे, ते असं म्हणतात की त्यानंतर खऱ्या अर्थाने मालिका सुरू होणार आहे, कारण त्यानंतर नाथांचं कार्य पाहायला मिळणार आहे. आणि मग महादेवांनी आणि दत्तप्रभूंनी काय ठरवलं होतं नाथांबद्दल आणि नाथ संप्रदायाच्या एकंदर सगळ्या बांधणीबद्दल त्यांचं जे विजन होतं त्याच्याबद्दल आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे आय एम शुअर की सगळे उत्सुक आहेत 8वे आणि 9वे नाथ कोण आहेत, कसे दिसतात, ते सगळं पाहण्यासाठी. नकुल, 2 भूमिका आहेत, महादेव आणि गोरक्षनाथ. आपण जी भूमिका साकारतो त्याचा आपल्यावर प्रभाव असतोच. इतक्या चांगल्या भूमिका तुम्ही साकारत आहात, तर या भूमिकेकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? खूप छान प्रश्न विचारलास. आता नाथांची सिरियल करतोय म्हणून मी मग नाथांबद्दल वाचायला सुरुवात केली, महादेवांबद्दल वाचायला सुरुवात केली आणि आत्ताच मी महाशिवपुराण वाचायला सुरुवात केली आहे. आणि ते वाचताना मला असं रिअलाईज होतं आहे की हे जे आपण ज्या जगात आहोत किंवा हा एक कण आहे या विश्वाचा, ज्याला त्यांनी निर्माण केलं आहे आणि त्यांच्यावर जी सिरियल आहे त्याचा आपण भाग आहोत. हे खूप म्हणजे कमाल कॉम्बिनेशन आहे. आणि तटस्थपणा जो नाथांमध्ये आहे किंवा जो श्री महादेवांमध्ये आहे की ते तटस्थ आहेत, ते पटकन एखाद्या गोष्टीला रिॲक्ट होत नाहीत, ते मला शिकायला मिळालं. आणि कोणतीही गोष्ट ही त्याच्या आहारी जाऊ नये, ह्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि मी जे गुरुशिष्य परंपरेचं सगळ्यात मोठा संप्रदाय आपला आहे, नाथ संप्रदाय, सो त्याच्याबद्दल मला माहितीच होतं, कारण मी एक स्वतः कथक नर्तक आहे. पण त्याच्यामुळे मला अजून कळलं की ही गुरुशिष्य परंपरा भारताच्या संस्कृतीत खूप खोलवर रुजलेली आहे आणि नाथ परंपरेतून ती खरं तर जगाला मिळाली आणि त्याचा आम्ही भाग होत. आणि मच्छिंद्रनाथांचा मी शिष्योत्तम आहे, तर मला खूप मस्त वाटतं हे करायला. मग अशी बोलता बोलता दिग्दर्शकांचं नाव आलं आणि मालिकेचे दिग्दर्शक हे पौराणिक मालिकांसाठी ओळखले जातात, त्यांचं त्यामध्ये खूप ज्ञान आहे. तर दिग्दर्शकांची तुम्हाला कशा प्रकारे मदत होते भूमिका करताना? नाही, आमचे संतोष याचित सर जे प्रोड्युसर पण आहेत, लेखक पण आहेत आणि खरं तर तेच क्रिएटिव्ह सगळं तेच बघतात, तर त्यांची मदत होते. म्हणजे खरं तर त्यांच्यामुळेच आम्ही हे सगळं करतो आहे, कारण
फ्रॉम डे वन जे ब्रीफ असतं ॲक्टरला की महादेव कसा असावा, गोरक्षनाथ कसे असावे, मग त्याबद्दल ते इंट्रॅक्शन कसं असावं, महादेव आणि गोरक्षनाथांचा जर सीन असेल तर त्याचं इंट्रॅक्शन कसं असावं, कारण दोन्ही वेळेला मीच आहे, किंवा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांमधला फरक काय आहे, आणि गोरक्षनाथ शिष्य असून सुद्धा स्वतः एका पदावर ऑलरेडी पोचलेले आहेत, तर ते सुद्धा किती म्हणजे एक महात्माच आहेत ते महादेव ह्याच्याबद्दल वाचायला त्यांनी सांगितलं. अनेक लिंक्स त्यांनी पाठवल्या, अनेक व्हिडिओ यूट्यूबवर व्हिडिओज आहेत ते त्यांनी वाचायला सांगितले. किंवा बरेचदा दर 3-3, 6-6 महिन्यांनी संतोष सर आम्हाला भेटतात, म्हणजे मला पर्सनली भेटतात किंवा जयेशला भेटतात आणि एक ब्रीफ देतात की बाबा आता असं चाललं आहे आणि आता तुझं काम असं होतं, पण तू आता इथून पुढे अशा पद्धतीने प्रयत्न कर किंवा आता असा विचार कर त्या कॅरेक्टरचा. त्यामुळे त्यांच्याशिवाय काही घडणं शक्यच नाही आहे. नागनाथ महाराज हे 8वे महाराज आहे, इफ आय एम नॉट रॉंग. Yes. आणि आता मालिकेचे 800 भाग सुद्धा पूर्ण होणार आहे. Yes. सो हा एक कोइन्सिडन्स आहे. डेफिनेटली त्यासाठी तर खूप छान कोइन्सिडन्स आहे अंकिता, तूच सुचवलास मला की 800 एपिसोड पूर्ण होण्याकडे जातोय आणि 8वे नाथ येत आहेत. तर एक सुंदर कोइन्सिडन्स आहे. मला असं वाटतं ते सगळं पूर्वनियोजित आहे आणि समहाऊ नागनाथांच्या ट्रॅकवरनं आणि आता जो प्रतिसाद मला मिळतोय किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जे रिप्लायज येत आहेत ना, त्यांनी मला असं समहाऊ वाटतं की नागनाथांच्या ट्रॅकबद्दल खूप अट्रॅक्शन आहे आणि खूप लोकांना उत्सुकता आहे त्यांच्याबद्दल जाणून घेण्यात. तर मी उत्सुक आहे की ती कशी स्टोरी अनफोल्ड होते आणि त्या सगळ्याचा आम्ही भाग असणार आहोत. महादेव म्हणून मी भाग असणार आहे आणि गोरक्षनाथ म्हणून आम्ही भाग असणार आहोत. तो ते बघायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. थँक्यू सो मच नकुल. नेहमीप्रमाणेच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना हे सांगेन की पहिल्यांदा नवनाथांना टेलिव्हिजनवर सोनी मराठीने आणि ययकोटी प्रोडक्शननी आणलं आणि तुम्ही त्याला उदंड प्रतिसाद दिला. म्हणजे आजच मला एक आजोबा भेटले होते आणि त्यांचा नातू आणि ते रोज न चुकता 6:30 वाजता एपिसोड बघतात आणि त्यांनी मला हेही सांगितलं की त्यांना खूप वाईट वाटतं की दुसऱ्या दिवशी 8 वाजता रिपीट टेलिकास्ट असतो, तो पण आता सध्या बंद झाला आहे. त्यामुळे ते सुद्धा अशा पद्धतीने इन्व्हॉल्वड आहेत आणि एक नातू जो 8 वर्षाचा आहे आणि आजोबा जे 70 वर्षाचे आहेत, जर ह्या रेंजचे जनरेशन आमची सिरियल बघतायत तर म्हणजे मला असं वाटतं की काय मोमेंट ऑफ प्राईड आहे माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्या प्रोडक्शनसाठी. आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे घडलं आहे, तुमच्या आशीर्वादामुळे घडलं आहे. त्यामुळे हे जे सुरू आहे ते असंच सुरू राहू दे. तुमचे आशीर्वाद, एवढा सगळा प्रतिसाद येत राहू दे, म्हणजे आम्ही जास्तीत जास्त चांगलं काम करू शकू. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू अंकिता, थँक्यू आल्याबद्दल. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.